नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। मार्च महिन्यामध्ये वुमेन्स डे स्पेशल आपण एक सिरीज सुरू केली होती, मेनार्क टू मेनोपॉज अ पॉझिटिव्ह जर्नी सेलिब्रेटिंग वुमनहुड। त्यात आपण इतर टप्प्यांविषयी पाहिलं। आजच्या भागात बघूया पोस्ट डिलिव्हरी म्हणजेच बाळाला जन्म दिल्यानंतर नुकत्याच झालेल्या आईच्या त्या फेज बद्दल आणि त्यातही स्पेसिफिकली ब्रेस्ट फीडिंग किंवा लॅक्टेशन बद्दल। स्तनपान आणि आईचं स्तन्य बाळाला मिळणं हे बाळासाठी किती गरजेचं आहे ह्याबद्दल आजकाल अवेअरनेस खूप चांगला वाढला आहे। म्हणजे आईचं कोलेस्ट्रॉल पहिलं दूध देणं, त्यानंतर रेग्युलरली ब्रेस्ट मिल्क देणं याचं महत्त्व अनेकदा पीडियाट्रिशियन्स किंवा डॉक्टर्स आयांना समजावून सांगतायत आणि खरंच खूप चांगला बदल आहे हा की नवीन झालेल्या आया सुद्धा अवेअर आहेत। पूर्वी ज्या काळात एखादी स्त्री आई व्हायची त्यापेक्षा आता ते वय बदलले आणि त्यामुळे मॅच्युरिटीही वाढली आहे, पण त्याचबरोबर काही तोटेही आहेत। आजकाल तेवढं पौष्टिक अन्न किंवा तो आहार आपल्याला मिळत नाही जो कदाचित आपल्या आजीनी किंवा पणजीनी घेतला होता। दुसरी महत्त्वाची गोष्ट, तेवढे शारीरिक श्रम आपण करत नाही आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या पिढीला असणारा मानसिक ताण, स्ट्रेस वेगवेगळ्या कारणांनी असतील, पुन्हा करिअर सुरू करण्याचा स्ट्रेस असेल, इकॉनॉमिकल स्ट्रेस असेल, अनेक स्ट्रेस जे कदाचित पूर्वीच्या काळी नव्हते असं मी म्हणणार नाही, पण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ते मॅनेज केले जायचे, मदत असायची। सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर ते नवीन झालेल्या आयांना स्ट्रेस खूप जास्त वेगळा आणि वेगळ्या पद्धतीचा हँडल करायला लागतोय। कदाचित मदत बाहेरनं जास्त मिळत नाहीये, सुरक्षिततेचा प्रश्न आहे। या सगळ्यामध्ये बऱ्याचदा ब्रेस्ट मिल्क देताना, ब्रेस्ट फीडिंग करताना अनेक अडचणी आजच्या पिढीला जाणवतात। त्याबद्दल आज बघूया। पोस्ट डिलिव्हरीच्या या फेजमध्ये ब्रेस्ट फीडिंग बद्दल बोलण्याआधीही मला एक छोटी टिप किंवा एक छोटी गोष्ट तुमच्याशी शेअर करावीशी वाटते। ज्या नवीन झालेल्या आया आहेत त्यांना असं सांगायचंय की प्लीज बिलीव दॅट युअर चाइल्ड डज नॉट नीड अ आयडियल मदर। देर इज नथिंग ॲज आयडियल मदर, they need a happy mother. That's why never ever compare yourself and your child with anyone else. Every child is unique. प्रत्येक मूल खूप वेगळं आहे आणि त्यामुळे तुमची पण म्हणजे एखाद्या स्त्रीचीच 2 वेळची प्रेग्नन्सी वेगळी असू शकते। कधीच कोणालाच कोणाशी कंपेअर करू नका। बाळाची भूक वेगळी असू शकते, तुमची मानसिक शारीरिक स्थिती वेगळी असू शकते आणि म्हणूनच बाळाला आनंदी आई मिळणं हे खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने तुमचा प्रयत्न असला पाहिजे। प्लीज स्ट्रेस घेऊ नका, कारण आजकाल अनेक स्त्रिया स्ट्रेसमुळे ब्रेस्ट मिल्क कमी झालंय आणि म्हणून आमच्याकडे येतात आणि त्यावेळेस त्यांना सांगावंसं वाटतं की हा अत्यंत आयुष्यातला बेस्ट पॅच आहे। ही जी फेज आहे, हा काळ तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येणार नाहीये। तो आनंदाने घालवा, तो एन्जॉय करा, त्याचं प्रेशर घेऊ नका। मला एक प्रामाणिकपणे नमूद करायचं आहे की ह्या सगळ्याला अनेकदा जितक्या त्या स्त्रिया कारणीभूत आहेत टेन्शन घेण्याला, तितकेच आजकालचे काही एक्सेंट्रिक पीडियाट्रिशियन सुद्धा। अर्थातच ब्रेस्ट फीडिंग हे खूप महत्त्वाचं आहे। आईचं दूध, स्तन्य त्या बाळाला मिळणं हे बाळाच्या आरोग्यासाठी पण खूप गरजेचं आहे। त्यातनं बाळाला इम्युनिटी मिळत असते, पोषण मिळत असतं, त्यातनं आईचा आणि बाळाचा बॉन्ड स्ट्रॉंग होणार असतो, ते नातं घट्ट होणार असतं आणि आईलाही नॉर्मलाइज होण्यासाठी स्तनपान नीट करणं हे अत्यंत गरजेचं आहे। पण हे सगळं सांगताना बऱ्याचदा काही डॉक्टर्सकडनंच अतिरेक केला जातो आणि प्रेशर दिलं जातं की पहिले 6 महिने केवळ ब्रेस्ट फीड, तुम्ही पाणी पण देऊ नका, काही इंट्रोड्यूस करू नका आणि ह्याचा परिणाम असा होतो की त्याच्याने आई जास्त स्ट्रेस घेते। एकदम मुळात नुकती डिलिव्हरी झाल्यानंतर जर ती सीझर असेल तर लगेच दूध येत नाही आणि मग कुठेतरी गिल्ट येतो की माझ्या बाळाला फॉर्म्युला मिल्क द्यायला लागलं का, किंवा मग मी त्यासाठी काय प्रयत्न करू आणि मग अक्षरशः मी असं म्हणेन की झपाटून त्या आया आम्हाला फोन करतात आणि विचारतात की काय करू, शतावरी कल्प घेते मी, अमकं खाते मी, काय करू। सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, मानसिक ताण, कुठलाही स्ट्रेस हा ब्रेस्ट मिल्कच्या प्रोडक्शनच्या विरुद्ध काम करतो। त्यामुळे तुम्हाला जर उत्तम स्तनपान करायचं असेल तर टेन्शन घेणं पहिलं बंद करा। मीच अशी आहे का, मलाच दूध कमी येतं का, माझ्या बाळाचं पोट भरतंय की नाही, किंवा अपुरं नाही ना पडणार न्यूट्रिशन, ह्या सगळ्या चिंता थोडा वेळ बाजूला ठेवा आणि स्वतःवर आणि बाळावर विश्वास ठेवा।
थोडा बॉन्ड तयार व्हायला वेळ द्या. ब्रेस्ट फिडिंग एका दिवसात होणारी गोष्ट नाहीये. सेट व्हायला, ऍडजस्ट व्हायला 1-2 आठवडे द्या. आणि एक लक्षात घ्या, दर 1-2 महिन्यांनी पुन्हा बाळाचा पॅटर्न चेंज होत असतो. त्यामुळे त्या टप्प्यावर ते चेंजेस होणार आहेत हे आधी लक्षात घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट, आईचं, आजीचं किंवा आपल्या सासूबाईंचं, नंडेचं, जावेचं, कोणाचंही इतरांचं ऐकून त्याच्याशी स्वतःला कम्पेअर करू नका. की कोणीतरी एक वर्षभर पाजलं होतं, मग मी बाळाला का नाही दूध देऊ शकत आहे, असं प्रेशर घेऊ नका. याचं कारण कदाचित आपल्या आज्यांच्या वेळेचा आहार वेगळा होता, त्यांचे कष्ट खूप जास्त होते, घरात आधी इतर गोष्टींचा अनुभव होता, पाहिलेलं असायचं. आजकाल अनेकदा तुम्ही दोघं तिघं राहता, तुम्हाला इतर प्रेशर्स असतात, तर त्याचा ताण घेऊ नका पहिली गोष्ट. आणि कोणाशीही कम्पेअर करू नका, कारण प्रत्येक बाळाची भूक वेगळी असते आणि आईला येणारं दूध याचंही प्रमाण वेगळं असतं. काही वेळेस असं होतं की खूप जास्त आईला दूध येतं आणि त्यामध्ये बाळाची प्रकृती अशी असते की त्यांना फार भूक लागत नाही, उत्तम आहे. पण काही वेळेस उलटं होतं, बाळाची प्रकृती अशी असते की त्याला खूप जास्त भूक लागते आणि त्या मनाने आईला जर कमी दूध येत असेल तर मग आईला त्याचा ताण यायला लागतो. सो पहिली महत्वाची गोष्ट, कम्पेअर करू नका आणि ताण घेऊ नका. अर्थातच स्तनपान करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मी पूर्णपणे त्याला फॉर आहे की येस, आईचं दूध बाळाला मिळालंच पाहिजे, जास्तीत जास्त मिळालं पाहिजे. पण आयुर्वेदातनं एक खूप सुंदर संकल्पना सांगितली आहे. रसधातू म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे 7 धातू सांगितलेत आणि त्याचं सार ओज, त्यातला पहिला धातू, आद्य धातू जो रस धातू सांगितलाय, त्याचे उपधातू म्हणून रज आणि स्तन्य सांगितलेत. रज म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल मधलं मेन्स्ट्रुएशन आणि स्तन्य म्हणजे ब्रेस्ट मिल्क. हे दोन्ही उपधातू एकाच धातूचे आहेत, त्याला मिळणारा पोषकांश एकच आहे. एक वाढलं तर दुसरं कमी होणार आहे, कारण ह्यांनी समजा जास्त पोर्शन ओढून घेतला तर. म्हणूनच जेव्हा पिरियड सुरू होतात, म्हणजे डिलिव्हरी नंतर जेव्हा पहिल्यांदा पिरियड सुरू होतात, त्यानंतर ब्रेस्ट मिल्क तयार होणं कमी व्हायला लागतं हळूहळू. अनेक स्त्रियांना 5-6 महिने पिरियड्स येत नाहीत, पण काहींना आजकाल प्रेशरमुळे असेल, इतर घेतलेल्या हॉर्मोनल ट्रीटमेंट्समुळे असेल, अनेक कारणांनी आजकाल 3-4 महिन्यात पुन्हा सायकल सुरू होते आणि मग त्यानंतर येणाऱ्या ब्रेस्ट मिल्कची क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही हॅम्पर होते. अशा वेळेस अट्टहास म्हणून नाही मी केवळ ब्रेस्ट मिल्कवरच माझ्या बाळाला ठेवेन असं करणं योग्य ठरत नाही. अशा वेळेस सप्लिमेंट घेणं म्हणजे दूध वाढण्यासाठी प्रयत्न करणं हेही गरजेचं आहे. पण त्याचबरोबर काही वेळेस मदत लागली तर बाळाला नीट पोषण मिळावं ह्यासाठी जर बाहेरची मदत घेतली तर त्याचा प्लीज गिल्ट मानून घेऊ नका. म्हणजे मग येणारं दूध तरी येत राहील आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त काळ बाळाला ब्रेस्टफीड करू शकाल. बाळंतिणीला दूध येण्यासाठी जास्तीत जास्त योग्य आहार काय याविषयी आम्ही आधी एक व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो आवर्जून बघा. कारण अळी वसेल, मेथीदाणे असतील किंवा इतर जे पदार्थ आहेत, शतावरी कल्पासारख्या गोष्टी असतील, हे आहारीय पदार्थ मिळून दूध चांगलं येण्यासाठी नक्कीच मदत करतात. पण त्या व्यतिरिक्त मी आजच्या भागामध्ये ब्रेस्ट मिल्क ह्या ॲक्रोनिम मध्येच कशा सगळ्या गोष्टी छुप्या आहेत आणि त्या गोष्टी फॉलो केल्या तर तुमची ही जी फेज आहे, बाळंतिणीची फेज आहे, ती खूप चांगली जाईल. लॅक्टेशन, स्तनपान उत्तम तुम्हाला करता येईल, ह्यासाठी काही टिप्स सांगणार आहे. सो ब्रेस्ट मिल्क चांगला व्हायला हवं असेल तुम्हाला ब्रेस्ट मिल्क ह्याच ॲक्रोनिमला फॉलो करायला पाहिजे. बी स्टँड्स फॉर बॅलन्स्ड न्यूट्रिशन. कुठलंही एक्स्ट्रीम डाएट करू नका. म्हणजे दूध येण्यासाठी खूप उपयुक्त आहे म्हणून खूप बाजरी, खूप मेथीदाणे असं खाल्लं तरीही तुम्हाला उष्णतेचा त्रास होऊ शकतो. किंवा एक्स्ट्रीम, मी पूर्णपणे एखादा पदार्थ बंद करणार आहे आणि एकदम एक्स्ट्रीम काहीतरी डाएट करणार आहे असं करायचं नाहीये. तुम्हाला चौरस आहार घ्यायचा आहे. बाळंतिणीला उपयुक्त आहार जो आहे त्याबद्दल मी जे डिटेल व्हिडिओ केलाय तो नक्की रेफर करा. पण बॅलन्स्ड डाएट ही पहिली पायरी आहे. दुसरं, आर स्टँड्स फॉर रेस्ट. त्या आईला योग्य प्रमाणात रेस्ट मिळणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि रेस्टमध्ये मी केवळ फिजिकल रेस्ट म्हणजे झोप म्हणत नाहीये, तर मेंटल रेस्ट. अनेकदा आपण आया मॅटर्नल गेट कीपिंग म्हणजे मीच माझ्या बाळाचं करणार, मलाच सगळ्यात जास्त उत्तम काळजी घेता येते, ह्या नादाखाली आपण रेस्ट घ्यायला विसरतो. आणि एक आई म्हणून तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा हेही लक्षात घ्यायला हवंय की तुमची बॉडी पण रिकव्हर होतीये. बाळंतपणानंतर तुम्ही स्वतःच्या बॉडीला जर फिजिकल आणि मेंटल रेस्ट दिली नाही तर तुम्ही बाळाचं लॉंग टर्म करू शकणार नाहीयेत. आणि म्हणूनच
बाळ झोपल्यावर आईने झोपावं हे जितकं खरे, तितकंच बाळ जागा असताना सुद्धा इतर जे सपोर्ट सिस्टम आहे त्यांच्यावर थोडा विश्वास ठेवून थोडीशी मेंटल रेस्ट घेणं, एक 15 ते 20 मिनिटं स्वतःच्या व्यायामासाठी काढणं आणि स्वतःच्या मनशांतीसाठी काढणं हे पण गरजेचं आहे उत्तम ब्रेस्ट मिल्क येण्यासाठी. ई स्टँड्स फॉर एक्सरसाइज. तुमची नॉर्मल डिलिव्हरी असू दे किंवा सीझर असू दे, पण तुम्ही जितक्या लवकर पुन्हा थोडेफार व्यायाम करायला लागाल, स्ट्रेचेस करायला लागाल, त्याचा फायदा तुम्हाला ब्रेस्ट मिल्क चांगलं येण्यासाठी होतो. लक्षात घ्या, तुम्ही अपर बॉडी एक्सरसाइजेस केल्यानंतर ह्या भागातलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि त्यामुळे ब्रेस्ट मिल्क तयार व्हायलाही मदत मिळते. त्यामुळे अपर चेस्ट एक्सरसाइज नक्की करा. चेस्ट ओपन करणं, लंग्स ओपन होण्यासाठीचे काही स्पेसिफिक आसन आहेत, त्याचे काही स्पेसिफिक व्यायाम आहेत, तेही आवर्जून करा, ज्याचा फायदा तुम्हाला उत्तम ब्रेस्ट मिल्क येण्यासाठी होऊ शकतो. सो एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट पोस्ट डिलिव्हरी एज वेल. आणि ए स्टँड्स फॉर अश्युरन्स. स्वतःला एक अश्युरन्स देण्याची गरज असते. आश्वासन चिकित्सा खूप महत्वाची असते. होणार आहे व्यवस्थित सगळं सेट, हे तुम्ही स्वतःला आणि तुमच्या बाळाला सांगणं, तुमच्यातला संवाद उत्तम असणं हे खूप गरजेचं आहे. सुरुवातीला एक 7 ते 10 दिवस समजायला जातात की बाळ आता नुसतं रडतंय का भूक लागली म्हणून रडतंय. मी एक सांगते तसं एक छोटा नियम लक्षात ठेवा. 1.5 ते 2 तासाच्या गॅप शिवाय दूध पुन्हा देऊ नका. कारण एकदा दूध दिलं, पुन्हा अर्ध्या तासाने थोडंसं दिलं तर बाळही एका वेळेला पूर्ण पिऊ शकत नाही. मग त्यामुळे ढेकर नीट येत नाही, पोट नीट भरत नाही, अंग नीट धरत नाही आणि तुम्हाला पण तुमच्या शरीराला पुन्हा दूध तयार होण्यासाठी, रिप्लेनिश होण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे नीट गॅप देणं आणि अश्युरन्स, स्वतःला अश्युअर करणं हेही खूप गरजेचं आहे. एस स्टँड्स फॉर स्लीप. मी मगाशी म्हटलं तसं रेस्टमध्ये मेंटल आणि फिजिकल रेस्ट येते, पण स्लीप, प्रॉपर स्लीप न मिळणं हे या फेजमधलं अगदी स्थायी लक्षण आहे की सलग झोप मिळत नाही, कारण बाळाला थोड्या थोड्याने फीडिंग द्यायचं असतं. पण तरीही तुम्ही तुमच्या बायोलॉजिकल क्लॉकला एक सवय लावून घ्या की ठीक आहे, मला 2 तासांनी उठायचंय, पुन्हा ब्रेस्ट फीडिंग द्यायचंय, पुन्हा झोपायचंय, पुन्हा उठायचंय, तोपर्यंत इतर तयारी करायची, कामं असतात. पण जी मिळेल ती झोप चांगली असावी यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी नियमित डोक्याला खोबरेल तेल लावणं किंवा आवळा तेल लावणं याचाही फायदा होताना दिसतो. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून जेव्हा ही फेज एन्जॉय करता तेव्हा तुम्हाला थोडीफार का होईना साऊंड स्लीप नक्की मिळवता येते. मी म्हणल्याप्रमाणे आईवर, सासूबाईंवर किंवा आजूबाजूच्या परिवारातील जवळच्या व्यक्तींवर थोडा वेळ बाळाला ठेवा आणि तुमची थोडीशी स्लीप, थोडी झोप नीट होईल याकडे लक्ष द्या. आपोआप तुम्हाला ब्रेस्ट मिल्क तयार होण्यामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट जाणवेल. यानंतर टी स्टँड्स फॉर ट्रीटमेंट. म्हणजे आहार, विहार, व्यायाम, झोप हे सगळं आहेच आहे, पण काही वेळेस थोडीशी ट्रीटमेंट घेतली तर ह्याच्यात खूप चांगला फरक होताना दिसतो. त्यात काही सप्लिमेंट्स असतील, मे बी आयर्न सप्लिमेंट असतील, फॉलिक ऍसिड असेल, कॅल्शियम सप्लिमेंट असतील, ज्याच्याने आईला नीट न्यूट्रिशन मिळेल. ह्याचबरोबर शतावरी कल्प आणि दूध घेणं असे काही सोपे उपाय आहेत ज्याच्याने ब्रेस्ट फिडिंग सोपं होऊ शकतं, उत्तम पद्धतीने देता येतं. बाळंतकाढा घेणं असेल त्या काळामध्ये, ज्याच्याने वात कमी होतो आणि तुमचं ब्रेस्ट मिल्क उत्तम तयार होतं. अशा सगळ्या गोष्टींचा वापर तुम्ही जर केलात, योग्य वेळेत केलात, तर तुम्हाला ही फेज जास्त हॅपी आणि आनंदाची असेल, ना की टेन्शनची. ब्रेस्ट मिल्क, MILK. M स्टँड्स फॉर मसाज. नियमितपणे तुम्ही तुमच्या ब्रेस्टला तेल लावणं हे पण खूप गरजेचं आहे. तिथलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी आणि तिथल्या ज्या दुग्धवाहिन्या आहेत त्याला एक स्टिम्युलस मिळायला अत्यंत उपयोगी ठरतो नियमित साध्या तिळाच्या तेलाने केलेला मसाज. तुम्ही जिथं राहत असाल तिथं खूप उष्णता असेल तर तुम्ही खोबरेल प्लस तिळा तेल निम्म वापरा, पण अदरवाईज वात कमी राहायला आणि तिथलं सर्क्युलेशन चांगलं इम्प्रूव्ह व्हायला, दूध चांगलं येण्यासाठी नित्य नियमित ब्रेस्ट मसाज करणं, तेलानी मसाज करणं हे अत्यंत उपयोगी ठरतं. आय स्टँड्स फॉर इंट्युशन किंवा तुमचं इम्पल्सिव्ह कॉन्टॅक्ट. बाळाचा आणि तुमचा एकत्र बॉन्ड कसा आहे, तुम्हाला इम्पल्स कळतात का, त्यांचे सिग्नल्स कळतात का, तुम्ही किती इंट्युटिव्ह आहात. म्हणजे असं म्हणतात ना, एक मॅटर्नल एक इन्स्टिंक्ट असतो, मदरली इन्स्टिंक्ट असतो, तो तुम्ही किती अलर्ट ठेवलाय, तुम्ही किती छान कनेक्टेड आहात बाळाशी, ह्यावर सुद्धा तयार होणारं ब्रेस्ट मिल्कचं प्रमाण ठरतं, क्वांटिटी अँड क्वालिटी एज वेल. त्यामुळे बाळाशी कनेक्टेड राहा.
L इज फ्यू लॅक्टेटिंग सप्लिमेंट्स, म्हणजे दुधात घालून घ्यायच्या काही पावडर्स येतात किंवा काही औषधं येतात. त्या स्त्रीच्या गरजेनुसार ही लॅक्टेटिंग सप्लिमेंट देता येऊ शकते. आयुर्वेदामध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या सप्लिमेंट्स सांगितल्यात किंवा औषधी सांगितल्यात ज्या स्तन्य चांगलं व्हावं यासाठी मदत करतात. अर्थात तज्ज्ञ वैद्याच्या सल्ल्यानेच किंवा डॉक्टरच्या सल्ल्यानेच या गोष्टी कराव्यात. आणि K स्टँड्स फॉर अगेन दॅट बॉन्ड बिटवीन द बेबी अँड मदर. मग त्यासाठी किसिंग, हगिंग, टचिंग, कारण जेव्हा स्पर्श होतो बाळाचा, आई बाळाला छातीशी धरते तेव्हा आईला पान्हा फुटतो किंवा जास्त दूध तयार होतं. हे रिसर्चनी प्रूव्ह झालेलं आहे. आणि याचं कारण वेन यू हग ऑर किस, तुम्ही जेव्हा स्पर्श होतो बाळाचा तेव्हा ऑक्सिटोसिन आणखीन चांगलं सिक्रीट व्हायला लागतं, दूध चांगल्या पद्धतीने तयार व्हायला मदत होते. आणि म्हणूनच बाळाला जवळ ठेवणं, आईनी बाळासाठी जास्तीत जास्त करणं, तेल लावणं असेल, अंघोळ घालणं असेल, जवळ घेणं असेल, या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा चांगल्या पद्धतीने स्तनपान करण्यासाठी उपयोगी ठरतात. मी पोस्ट नेटल केअरचं जेव्हा वर्कशॉप घेते, म्हणजे डिलिव्हरी नंतरच्या बाळाच्या आणि आईच्या काळजीबद्दल, तेव्हा केवळ ब्रेस्ट फिडिंग हा एक इश्यू नसतो. त्यानंतर गुटी देणं असतं, बाळाचा मसाज, शेकशेगडी असते, आईचा मसाज असतो, पोटपट्टा असेल किंवा इतर गोष्टी असतील. त्याचबरोबर वॅक्सिनेशनबद्दल आपण माहिती देतो. ह्या सगळ्या गोष्टी करताना सध्याच्या काळात एक आणखीन महत्त्वाचा विषय झालाय, तो म्हणजे पोस्ट पार्टम डिप्रेशन. ह्याविषयी पुढच्या भागात बघूया. कारण पूर्वी अजिबात ह्याचा म्हणजे ही टर्मच ऐकलेली नव्हती आपल्या कदाचित आज्यांनी किंवा आयांनी. पण आजकालच्या काळात हा एक महत्त्वाचा आजारच झालाय असं म्हणूया. आणि इतकी सुंदर फेज, जेव्हा वेन यू आर ब्लेस्ड विथ अ चाइल्ड, ही फेज एन्जॉय करणं सोडून अनेकदा स्त्रिया कोशात जातात किंवा निगेटिव्हिटीत जातात. आणि ते होऊ नये यासाठी पोस्टपार्टम डिप्रेशनबद्दल मी डिटेल पुढच्या भागात बोलणार आहे. तोपर्यंत आय होप ह्या भागात सांगितलेल्या काही टिप्स तुम्हाला उपयोगी ठरतील. नियमित मसाज करणं असेल, रेग्युलर रेस्ट घेणं असेल, झोप असेल, नीट सप्लिमेंट घेणं असेल, बॅलन्स डाएट घेणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. ही बेस्ट फेज आहे. कृतज्ञ रहा, बाळाशी जास्तीत जास्त कनेक्ट व्हा आणि एन्जॉय करा. जस्ट स्टे सेफ, स्टे फिट अँड स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.